आज काहीतरी मी खूप दिवसानंतर ब्लॉग करतोय, कारण पेपर होते. सो मला ब्लॉग करता काय आलं नाही खूप दिवस. सो पेपरकडे फोकस केलं. रिझल्ट माझा काहीतरी फेब्रुवारीला येईल. सो आपण बघूया रिझल्ट काय तो निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे ते मला पण माहीत नाही, बट पेपर तर लिहिलेला आहे आपण. सो म्हणून जरा ब्लॉग येत नव्हते. सो आता कसं पेपर एकदम समाप्त झालेले आहेत माझे. सो आता ब्लॉग कंटिन्यू येणार आहे. सो नक्की मग बघा ब्लॉग्स कशा आता इंटरेस्टिंग एकदम खतरनाक वाले रापची कॉले. सकाळची एवढी थंडी असते ना एकदम बेकार वाली. जॅकेट वगैरे काय चालू नाही आलं मी. तो जास्त चालतो मला. आणि गाडीचा स्पीड पण बघा एवढ्या स्पीडवरती चालतोय, कारण थंडीच तेवढी आहे. काय करणार, दुःख आहे सकाळ सकाळ बघा, पूर्ण दुःख आहे. असं वाटतं की कॉलेजला जाऊच नको. आणि मेन म्हणजे तर जॅकेट आणलंच पाहिजे होतं. ती माझी चुकी होती. मी विचार केला की थंडीची मजा घ्याव्या. आता माझी मजा सगळी बाहेर निघालेली आहे. आता मी एक जागेवर थांबलेलो आहे आणि थंडी एवढी बेकार लागते ना, म्हणजे तुम्ही विचार नाही करू शकत. आणि फॉग बघा, समोरचा फॉग बघा, मागचा फॉग बघा, एकदम फॉग तर जास्तच वाढलेला आहे. आणि मी तर काही स्वेटर काय घातलं नाही आहे. आणि हे बघा असं काहीतरी टी शर्ट घातलेलं आहे. सो थंडी पण जास्त वाटते मला. आणि मेन म्हणजे हे बघा गाडीवरून आरसं पाणी बिनी सुटायला लागलं. बघा माझं गॉगलचं बघाच भेंडी, हे बघा पूर्ण पाणीवाला झाला. म्हणजे परिस्थितीला बेकार झालेली आहे. आणि मेन म्हणजे माझ्या गाडीत पेट्रोल नाही. कॉलेजला जातोय मी आणि पेट्रोल पंप होतो मागे. विचार केला पुढच्या पेट्रोल पंपला टाकीन. हे बघा रिफ्यूल दाखवत आहे. सो आता गाडी जरा हे देते मध्ये डगडगते आहे. आता बघा काय करूया, कारण पेट्रोल पंप लय लांब आहे. इथून काहीतरी 10-1 किलोमीटर आहे. मागे आहे बट ते 15 किलोमीटर आहे. मी तिथून पेट्रोल टाकलं नाही. विचार केला की गाडी ॲव्हरेज देईल, बट आता बघूया ॲव्हरेज देते की नाही देत आहे. बघा गाडी पोचते की नाही पोचते, की धक्के मारायला लागतात. धक्का मारायला लय मुश्किल, कारण गाडीला हेवी आहे ही. आता वाजलेले आहेत 8:30 आणि मी घरातून निघालो होतो काहीतरी 7:30 वाजता. 1 तास झालेला आहे. 1 तास मी फक्त 20 किलोमीटर हे केलेलं आहे, कवर केलेलं आहे. आणि गाडीत बघा रिफिलचं ऑप्शन आलेलं आहे. सो मला तर असं वाटतं की आता गाडीत पेट्रोल संपेल. सो संपलं तर नाहीच पाहिजे देवाच्या कृपाने, कारण पेट्रोल पंप इथून काहीतरी 10-15 किलोमीटर ते लांबच आहे. मागे होतं बट मी टाकलं ना तिथून, गाडी ॲव्हरेज देईल म्हणून. आता गाडी ॲव्हरेज देते की धक्का देते ते आता तुम्हीच बघा. आणि धक्का मारायला लागले तर विषय लय गंभीर व्हायचा. थंडी तर खूपच वाढत चाललेली आहे. नाकाला सुद्धा त्रास होतो आहे. सो आता मी जस्ट विचार केला की आता किडनॅपर बनायचा वेळ आलेली आहे. बघा हा मास्क आहे तो आता घालतो मी पटपट मास्क आणि कॉलेजला जातो. आणि पेट्रोलचं जरा दिक्कत जास्त झालेलं आहे. मला वाटत नाही पेट्रोल पंपमध्ये पोचणार आहे, कारण गाडी हे करते, चढताना खूप त्रास देते. बघा अजून जास्त हे करायला लागते गाडी. सो लय मला तर आज रडायला येणार आहे अक्षरशः, कारण गाडीत पेट्रोल नसणार आणि हायवेला कोण थांबणार पण नाही. बघा पूर्ण कोणच नाही भेंडी, कोण थांबणार पण नाही भेंडी एवढा सकाळ सकाळ. कॉलेजला लेटसुद्धा झालेलंच आहे ऑलरेडी मला, कारण मला कॉलेजला रोज अपडाऊनला काहीतरी 1.5 hour तरी जातो. आज भेंडी 1 तास इथंच गेला 20 किलोमीटर करता. आणि टोटल किलोमीटर माझं 60 किलोमीटर असतं कॉलेजचं अपडाऊन रोजचं अपडाऊन माझं 120-115 काहीतरी होतं. जाणं येण्याचं 55-60 तरी होतंच. सो काय करूया बघूया. परिस्थिती बेकार आहे का, लाईक तर बनतोच या बाबतीत. सकाळ 7 वाजता एवढी थंडी आहे ना की आता किडनॅपर बनायची वेळ आलेली आहे मला. सो मी किडनॅपर कसं बनणार, ते एक मास्क घालून किडनॅपर बनणार. हा बघा हा मास्क आहे तो घालून मी आता किडनॅपर होणार. घालून तुम्हाला किडनॅपरची वाईफ येते की नाही ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आता किडनॅपर झालेलो आहे. सो आता पटपट मी कॉलेजजवळ चाललेलो आहे. आता जस्ट पेट्रोल पंप हे बघा मागे आहे आणि जस्ट मी आता पेट्रोल भरलेलं आहे. आणि एकदम खूपच रिचवाली फिलिंग येते, कारण बघा पेट्रोलचे काटे बघा किती आलेत. म्हणजे एकदम खरं बघा कसं तर एकदम रिच फिलिंग येते. खिशात नसले 5 रुपये तरी चालतं, बट गाडीत काटे दिसले तर मन भरून जातं आमचं. सो आम्हाला हेच पाहिजे, फक्त गाडीत पेट्रोल पाहिजे बस. पैसे नसते तरी चालते पण पेट्रोल पाहिजे बस.
आता कसं मी कॉलेजला एकदम निवांत जाणार आहे. सो कॉलेजला काय आज लेक्चर नाहीत माझे, काहीतरी आमचे काहीतरी एक्स्ट्रा लेक्चर नाही आहेत वगैरे, आणि काहीतरी हे योगा वगैरे काहीतरी दाखवणार आहे 2 तास. सो 2 तास तरी टाईमपास होणार आहे. सो बघा 2 तास कसे जातात आपले, आणि ब्लॉग कंटिन्यू करा. आता मी मस्तपैकी खुर्चीत निवांत बसलेलो आहे. डबा मस्तपैकी खाल्ला. कॉलेजला पण पोचतो आता. आमची काहीतरी गाडीचं असं मीटिंग आहे. सो मीटिंग करून मी घरी निघणार. आणि बघा इथं असं गार्डनमध्ये बसण्यासारखं आहे. इथे बॅग ठेवली आहे. मी एकटा इथे निवांत बसलेलो आहे. आता मीटिंगला जायची इच्छा नाही आहे, बट जावं लागतं आहे, कारण नाही गेलो तर सरांचे कॉल सुरू होतील, म्हणून जावं लागेल. सो ओके, मीटिंगला काय होतं तुम्हाला पण सांगितलंच, कारण मंडेला कॅम्पला जातो आहे मी NSSच्या. सो ब्लॉग मंडेपासून चांगलेच येणार आहेत. नक्कीच तुम्ही बघाल पण आणि सपोर्ट पण कराल मंडेपासून, कारण ब्लॉग एकदम रापचिक येणार आहे.